नाशिकमध्ये थंडी वाढते। आज नाशिकचे तापमान 10 अंश सेल्सिअसवर पोहोचले। शहरामध्ये वाढलेल्या थंडीमुळे गोदावरीच्या डोहावर धुक्याची चादर पाहायला मिळाली। निफाडमध्ये नीचांकी तापमानाची नोंद झाली आणि याचा फटका द्राक्ष बागांना बसण्याची शक्यता आहे। आपण गोदाघाट पाहतोय, धुक्याची चादर इथे पसरलेली आहे। असं सुंदर दृश्य पाहायला मिळतंय। मात्र याचा फटका द्राक्ष पिकांना सुद्धा बसणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। पाहूयात। गेल्या आठवडाभरापासून नाशिक शहरासह परिसरामध्ये थंडीची लाट पडताना आपल्याला पाहायला मिळते। मी आता नाशिकच्या गोदावरी तीरी आहे आणि गेल्या आठवडाभरापासून नाशिकचं तापमान घसरताना पाहायला मिळते। आज देखील 10 अंश सेल्सिअस एवढं नाशिकचं तापमान घसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढील आठवडाभरापर्यंत थंडी मोठ्या प्रमाणात पडणार असल्याचं हवामान तज्ज्ञांकडून सांगितलं असलं तरी काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे। त्याचबरोबर नाशिक हे थंड हवेचं ठिकाण मानलं जातं आणि द्राक्षाचं जे उत्पादन आहे ते नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होतं आणि या थंडीचा फटका देखील द्राक्षांवरती पडताना आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।